नमस्कार, आपण बघत आहात दिव्य भारत बीएसएम न्यूज, सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी। दिव्य भारत बीएसएम न्यूज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आजची ठळक बातमी। दिव्य भारत बीएसएम न्यूज आजची ठळक बातमी। नाशिक शहरात दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, वाहतूक ठप्प। दुपारी झालेल्या मुसळधार विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। या पावसामुळे नाशिक शहरात आलेल्या तिसऱ्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने भाविकांचे मोठे हाल झाले। या श्रावण सोमवारच्या निमित्ताने नाशिक शहरातील कपालेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ उडाली। त्याचबरोबर दुपारच्या सुमारास पडलेल्या तासभर 2 तास झालेल्या पावसामुळे उड्डाणपुलावरून नदीचं स्वरूप आलं होतं। उड्डाणपुलावर महापूर आल्यासारखं परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। बळी मंदिर ते द्वारका या दरम्यान या उड्डाणपुलावर पाऊस मुसळधार कोसळत असल्याने नदीचं स्वरूप प्राप्त झाले होते, त्यामुळे या रस्त्यावरती उड्डाणपुलावर जाणारे वाहनं काही ठिकाणी उभी करण्यात आली होती। रिक्षा चालकही ढकलत वाहनं घेत होते। यावेळी आजच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे विक्रमी पाऊस झाल्याची नोंद झालेली आहे। याचबरोबर आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे भाविकांनी नाशिक शहरामध्ये लाखोंनी गर्दी केली होती। त्याचबरोबर नाशिक शहराबरोबरच त्र्यंबकेश्वर येथील तिसऱ्या श्रावण सोमवारीमुळे भाविकांनी दर्शन घेतल्याने या ठिकाणी त्यांची पण या दुपारी झालेल्या पावसामुळे मोठी तारांबळ उडाली। आजच्या या पावसाने नागरिकांवर वाहतुकीस अडचणी निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून भाविकांचे हाल झाले आहेत। नाशिक प्रतिनिधी भागवत महाले। रिक्षाला बस रिक्षा गोदावरी असू नको रे। आपले बी टेकले रे भाऊ, आपले बी टेकले। गोदावरी पुल मोबाईल में पाहिजे, मोबाईल पडेल बंद पडेल रे, आडू नका। हो पुढे गे रे। चोकअप झाले सगळे फुल चोकअप झाले। पाऊस एवढा झालाय